गुण नावाचा राक्षस जो होता त्याचा वध गणपती बाप्पाने केला होता. त्यामुळे ब्रह्मदेवांची चिंता दूर झाली होती आणि म्हणून या गणपतीचं नाव पडलंय चिंतामणी असं. राम लक्ष्मण सीता जेव्हा वनवासासाठी गेले होते तेव्हा त्यांनी थोडा वेळ इथं विश्रांतीसाठी आले, म्हणून या मंदिराचं नाव पडलंय रामदेव मंदिर असं. हॅलो एव्हरीवन. तर आज बऱ्याच दिवसांनी दीदी आणि आई बँगलोर वरून आल्या, तर मग आम्ही आज सॅटर्डेची छोटी 1 डे टूर प्लॅन केली आहे. तर आता आम्ही निघतोय. तर आज आम्ही 3 मंदिराला व्हिजिट करणार आहे. एक संगमेश्वर, एक थेऊर आणि एक रामदार. चला अंदर चलते. तर दीदी एक्साइटेड? हा येस येस. पण आता माहिती नाही आपल्याला Very पहिले much कोणत्या excited. मंदिरात जावं लागेल. थोडं लेट निघालोय आम्ही, बरंच. कारण सकाळी नाश्त्याच्या ऐवजी डायरेक्ट निहारी केली. न्याहारीच्या ऐवजी डायरेक्ट आम्ही जेवण केलं. निहारी म्हणजे ब्रेकफास्ट. न्याहारी म्हणजे ब्रेकफास्ट. अच्छा. आम्ही ब्रेकफास्ट न करता जेवण करून निघालोय. आणि त्यामुळे थोडा लेट झाला आणि दादाने पण थोडा लेट केला. ड्रॉइंग आणि सेशन मुळे त्याचं ड्रॉइंग काढलं होतं. त्याचं पण एक वेगळं पेज आहे इंस्टावर, तुम्ही जाऊन चेक करू नक्की शकता. follow करा. नकुल फॉलो करा, लाईक सबस्क्राईब करा. नकुल रोजला नकुल ड्रॉजला इकडे राईट साईडला त्याचं आम्ही लिंक देऊ. डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये पण एक लिंक राहील. आता मी लगेच थोडस ठेवून ठेवून देते. तर फायनली आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. तर गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. येस. तर ही आमच्या पनावामधून आता आम्ही निघतोय आणि बाहेर जाऊन लोकेशन डिसाइड करून आधी पेट्रोल हवा भरून निघूया. अशी आज गाडीवर भरपूर धूळ आहे, कारण आम्ही बऱ्याच दिवसाने गाडी काढली. तर काका लवकर हे ओपन करा. निघाल्यावर आम्ही इथे पेट्रोल भरला आणि गाडीची हवा चेक करत होतो. आय थिंक आपली हवा भरून झाली आहे. तर इथे आता पे करायचं काम चाललंय. तर आता वाजले 1:30. किती वाजणार आहे आपल्याला पोहोचायला दीदी? इथून 31 किलोमीटर रामदारा मंदिर आहे, म्हणजे 45 मिनिट आसपास आपण तरी, लागेल. जर ट्रॅफिक धरली तर 1 एक तास तास लागेल आणि त्यानंतर मग संगमेश्वरला पण 1 तास लागेल. तर असं चालू की संध्याकाळपर्यंत 2 मंदिर होतील. असं 2 मंदिर तर 7 व्हायला वाजे आम्ही एक थांबा, थांबा, समोर समोर रेड गेलं. कार बघितली. आणि ह्या एका ती स्त्रीमुळे फास्ट मध्ये निघून गेली आहे, कारण ते 2 व्हीलर आली एक मध्ये. आणि त्यामुळे त्याच्या मागे त्याने खूप मोठा असा एल लिहिला. काही जण इतके डेंजर असते, मोबाईल खेळत एक साइड हाताने गाडी. ती पोरं असतं शक्यतो. ही दिदी होती. आता बघ लाल आई. त्याने आय गेस पेंटनेच एल लिहिले नाही, त्याने जुगाडू काम केलंय. त्याने तो आपला ब्राऊन टेस्को टेप असतो ना, हा. त्याने एल तयार केलाय. अच्छा. बट माझ्या मते एल काढायची वेळ आली, तशा पद्धतीने तो चालवतोय. प्रो टाकायचं, पी लावायची. पी लावून देऊ शकतो. ट्रॅफिक थकून भागून आम्ही आता एका ठिकाणी थांबलोय थोडं नारळ पाणी पिण्यासाठी. 100ला 3 आणि 4 घ्यायचे असेल तर 135. 120 ला 4 घ्या ना. हा? 3च द्या. ते 3 दे पाण्याचे. पाण्याचे द्या. इथेच पैसे. छोटे छोटे नारळ. चला बा. हे एक घ्या. थँक्यू. अजून 2 आणतो आम्ही. अजून एक आपल्या इथे 100ला 4 लवकर संपलं. थोडस असेल. नेक्स्ट टाइम ट्रॅव्हल करताना 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. एक सनग्लासेस, दुसरे म्हणजे कॅप. आणि पुण्यामध्ये 365 डेज जे इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे N95 मास्क. तर आपण थेऊरच्या गणपतीला चाललोय, त्यामुळे आपण लावली आहे अष्टविनायकाची. मला आठवतं एकदा
मराठी मूवी आहे त्याच्यातलं हे सॉन्ग आहे. बरोबर. त्याच्यात ती लाईफ मध्ये खूप स्ट्रगल करते आणि एंडला असं दाखवलं की ती बस मधून प्रवास करते सगळ्या अष्टविनायकाला अशा काळाचं दर्शन घेण्यासाठी. आणि याच्यात हे आहे ना, म्हणजे काय म्हणतात, सगळे हिरोज दाखवलेले आहे ना मग त्याच्यामध्ये त्या गाण्यामध्ये. आय थिंक पहिलं असं मराठी जुनं सॉन्ग आहे ज्याच्यामध्ये सगळे- खार कशी कॉपी सगळे स्टार्स घेतले, ओम शांती ओम सारखी स्टाईल. आणि आणि- तेव्हाच्या काळात मराठी इंडस्ट्रीमध्ये ऑलरेडी इम्प्लिमेंट केलेलं आहे. येस. आणि हे पण मी सांगितलं पण आहे, अशा काळाचा मूवी होता ना. बरोबर, अशा काळांचा जुनं पुणे पण सर्व त्या मूवीत दाखवले. ते बसने ट्रॅव्हल करता करता आहे ना. हो राईट. राईट, तसं आहे. आता फायनली फक्त स्ट्रेट रस्ता बाकी आहे, तेव्हा आमचा मॅप सुरू झालाय. एकदम किती किलोमीटर्स पार करून आलो आम्ही? 19 किलोमीटर बाकी तरी अजून. 19 बाकी, पण तरी भरपूर, जवळपास 10 किलोमीटर आल्यावर हा मॅप चालू झाला. पहिले पण 20-30 मिनिट फक्त 2 किलोमीटर कव्हर केलं. कारण ट्रॅफिक वाघोलीची. आता केसनंद पर्यंत आलोय आम्ही, बट इथे थोडी कमी ट्रॅफिक आहे. आमचा प्लॅन थोडा अपडेट झालाय. दीदी, अपडेटेड प्लॅन काय आपला आता? तर आम्हाला कळालं काय अगदी 1.5 किलोमीटरवर टेम्पल आहे, गणेश टेम्पल. सो मग आम्ही आता पहिले तिकडे जाऊ, देन तिथून स्ट्रेट नामदारा. आणि समोरच एकदम छोटी नाही, मोठी नदी आहे. नदीचं पात्र देवच्या गणपतीला आलोय, बट आता छोट्या छोट्या गल्ली बोळांमधून जायचंय. कारण एक जायचा रस्ता आहे, एक यायचा रस्ता आहे. कार जाणं थोडं मुश्किल आहे, बट ते दादा बोलले तुम्ही इथून जाऊ शकता. हा, इथेच आहे ना, जवळच आहे मंदिर. बरोबर, ठीक आहे. तर आपल्याला जिथे जागा भेटेल गाडी लावायला तर आपण देऊ शकतो. सरका गल्ली बोळ्यातून जागा थोडं. इथे कार पार्किंग आहे वाटतं, इथून लोक येत आहे समोरून. ठीक आहे, वाहन पार्किंग. आठवण माझ्या आईचं 10 रुपये. किती रुपयाला आहे? 10 रुपये. त्या काकूंची आठवण म्हणून आपण यांच्याकडून 10 रुपयाची दुर्वा घेतली. हा, दुर्वा फुले इथे रोज असतात. रोज असतात. हा, कुठे? याच ह्या परिसरात? गणपती बाप्पाला चिंतामणी मुळामुठाचं. इथपर्यंत सगळं मजेशीर चाललं होतं आणि इथून पुढं आमच्या अजिबात लक्षात आलं नाही की आमचा माईक लिटरली बंद पडलाय. आणि आम्ही माहीत नसल्यामुळे आमची बडबड चालूच होती की आम्ही इथे पोहोचलोय. आणि पोहोचल्यावर दीदी इथे सांगत होतं की जसं बाहेर काय काय स्टॉल लागले, इथून मागून त्याची एंट्री वगैरे आहे मंदिराची. एंट्री जसं करत होतो, एंट्रीच्या इथेच एक चित्रकार बसलेला होता आणि ते जे कोणी ज्याला पाहिजे आहे त्याचं चित्र 5 मिनिटात स्केच रेडी करून देत होता. लाईक तो म्हणजे मोबाईलमध्ये फोटो घेऊन तो फोटो बघून ते चित्र कंप्लीट करत होता आणि एकदम सुंदर सुंदर स्केचेस काढत होता, ते पण एकदम 5 मिनिटामध्ये. मंदिराच्या एक्झॅक्ट बाहेर एक ताई गजरा विकत होती आणि जेव्हा पण कधी मी ट्रेडिशनल वेअर करते तेव्हा मला गजरा लावायला प्रचंड आवडतं. तिच्याकडून 2 गजरा घेतले. एक मी स्वतःसाठी माझ्या केसात माळला आणि दुसरा आईंसाठी घेतला, कारण त्यांना सुद्धा गजरा लावायला खूप जास्त आवडतं. तर दीदी, फायनली आपण कुठे आलो आता? गणपती दर्शनासाठी. म्हणजे गणपती बाप्पानेच आम्हाला सगळ्यात पहिले दर्शनाला बोलवलं, म्हणून रामदरा, संगमेश्वर आणि थेऊरचा गणपती, त्यामध्ये आम्ही इथे पहिले आलो. तर ह्या गणपती बाप्पाची आख्यायिका असं आहे की इथे गुण नावाचा राक्षस जो होता त्याचा वध गणपती बाप्पाने केला होता आणि त्यामुळे ब्रह्मदेवांची चिंता दूर झाली होती आणि म्हणून या गणपतीचं नाव पडलंय चिंतामणी असं. आणि चिंतामणी याच्यासाठी, म्हणून त्या ब्रह्मदेवांची चिंता दूर झाल्यामुळे मंदिराचं नाव झालं चिंतामणी. म्हणून असं मानलं जातं की इथे जो कोणी भक्त येतो, जो कोणी मनोभाव आहे, त्याच्या मनात जी काही चिंता असते ती आपोआप इथे येऊन दूर होते, अशी या मंदिराचा महिमा आहे. तर आम्ही पण आमची चिंता गणपती बाप्पाला सांगितली आणि ती आमची लवकरच दूर होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि हे थेऊर गाव आहे, त्यामध्ये चिंतामणीचं मंदिर आहे. खूप छोटं गाव आहे. जसं इकडे मंदिराचे दुकाने लागले तसे एक्झॅक्ट समोर लाडू प्रसाद केंद्र आहे आणि वस्तू संग्रहालय, तिथे तुम्ही विविध वस्तू खरेदी करू शकतो. चला तर मग बाप्पाचं दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि थेऊरचं जे मंदिर आहे ते खूप पुरातन काळातलं, म्हणजे जवळजवळ पेशवेकालीन मंदिर आहे हे. आणि आज म्हणजे सॅटर्डे असल्यामुळे
पाहिजे तितकी कमी पण नाही आणि खूप जास्त पण नाही, अशी मीडियम लेवलची गर्दी होती. बट थोड्या लाईनमधून जावं लागणार होतं. आणि गाईज खरं सांगते, आम्हाला अजूनसुद्धा काहीच आयडिया नव्हती की आम्ही जी काही बडबड करतोय ती अजिबात रेकॉर्ड होत नाही आहे. आणि मग जेव्हा मिस्टर टी यांनी माईक घेतला आणि काहीतरी बोलायला सुरुवात केली, आणि युजली ही इज हॅव्हिंग हॅबिट की काहीतरी बोलून झाल्यावर चेक करेल की कसं झालं आहे वगैरे, व्यवस्थित झालं आहे का नाही. आणि जेव्हा मग ते चेक केलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की आमचा खूप मोठा पोपट झाला आहे आणि आम्ही जी काही बडबड केली आहे ती अजिबात रेकॉर्ड झाली नाही आहे. होईल पटकन आपलं. हा 1 तास नाही लागला. मी लाईन पटपट सोडताय. पूर्ण लाकडाचं बांधकाम आहे आणि मंदिराच्या मिडल साईडला अष्टविनायकांची मूर्ती आहे. जसं पहिलं आहे चिंतामणी, दुसरा गिरिजात्मक लेण्यांद्रीचा, विघ्नहर्ता ओझरचा, रांजणगावचा महागणपती, श्री मयुरेश्वर मोरेगाव, नंतर श्री विद्यानायक सिद्धटेक, श्री वल्लाळेश्वर पाली लिहिलंय वाटतं गाव, आणि ते श्री वरविनायक महड. माझा मोरी असा धर्म जाग. तिथून आलो तिथून मनी मग कसली तरी वाट बघते. तूप मुक्तच मग बघते. नको मागून तर सगळे लाईननी येतात पण पुढे जाऊन गर्दी करते. एकाच छोट्या दरवाजातून सगळे जायला बघते. दर्शन आमचं झालंय. एकदम शांततेत दर्शन करून देत होते. अजिबात चेंगराचेंगरी नाही, घाई नाही. शांततेत दर्शन करून आता आम्ही पुढच्या मंदिरांमध्ये निघतोय. आणि मी माझ्या गाडीतल्या गणू बाप्पासाठी एक छोटस दुर्वाणी घेतलं. महादेव चला आई. बिचारी बसली होती. तर मंदिराला गोल प्रदक्षिणा मारून आल्यावर समोरच थोरले माधवराव पेशवे यांचं स्मारक आहे आणि इथे जवळच रमाबाई यांचं तुळशी वृंदावन आहे आणि त्यांनी त्याला मस्तपैकी स्मृती वृंदावन असं नाव दिलंय आणि इथे त्यांची मध्ये समाधी आहे. तर आमचा थोडा चेंज ऑफ प्लॅन झाला होता. पहिले रामदाराला जाऊन देन संगमेश्वर देन थेरूरला येणार होतो, पण रस्त्यात दादाने गाणं लावलं अष्टविनायका ही मनी मागसा मराठी सॉन्ग. मग पहिले बुलावा गणेश टेम्पलचा झाला, मंदिराचा आला. मग आम्ही आता पहिले इथे दर्शन घेतलं. झालं आहे अप्रॉक्सिमेटली 30-45 मिनिट लागले आणि भरपूर मोठी लाईन होती. लाईन खूप होती. सुरुवातीला पटपट गेलो पण नंतर थोडा कन्स्ट्रक्टिव्ह टाइम लागला. आता दर्शन झालंय. आता आम्ही रामदाराला जाणार आहे. किती सुंदर कोरीव केलं मस्त आहे ना. अच्छा त्यांनी एक इव्हेंट दिले, जसं ते मोहिमेवरून पुण्याला गेले. मस्तपैकी दर्शन झालंय आमचं आज. शांततेत झालं. गर्दी होती तरी पण एकदम शांततेत झालंय. धकला नव्हती. तर आता गेलोय आणि आमची पण झालंय. आम्ही पोहोचूच आता. एक्झॅक्ट 1 किलोमीटर आहे ह्या पॉइंट पासून. इथे बाजूलाच एक छान असं मंदिर आहे. कुठल्या देवाचं मंदिर आहे ते तर अजून नाही माहिती. हा छोटस मंदिर आहे. आम्ही एक्झॅक्ट एकदम करेक्ट टाइमला आलोय की सनसेट होईल आणि सनसेट आम्हाला कदाचित त्या मंदिरातून बघायला भेटेल. इकडे 4 व्हीलरची पार्किंग आहे आणि कदाचित अपोजिट साईडला भेटेल आपल्याला मंदिर. खूप गर्दी आणि मस्तपैकी खायला पण काहीतरी भेटणार आहे. वाव स्नॅक्स आहे. हा मंदिराच्या इथे आम्ही आलोय आणि स्नॅक्स साठी केली. तर आम्हाला येता येता 5 वाजले, तर म्हणून मग आधी आम्ही मंदिरात जाऊन बघतो मंदिर चालू आहे का नाही. आणि इथेच त्यांनी लावले की वेस्टर्न क्लोथ्स आर नॉट अलाउड विच इज मॅन्डेटरी. बरोबर आहे. मी आजीना थोडं पपई विचारते कितीला आहे. 2 मिनिट. पपई कशाला? पपई कितीला आहे? 30 रुपयाला आहे. 5 वाजता मंदिर बंद होणार आहे. तो भाग आता वाजले 5ला 10 कमी, तर आपण 10 मिनिटात पोहोचून जाऊ. बरोबर. म्हणजे भक्तांना जाण्यासाठी पायवाट आहे. म्हणजे पायवाटेत थ्रू जाऊन पण इथे एंट्री आहे. बट कदाचित आपण खूप लेट आलोय म्हणून ते बंद झालंय. आणि हे दादा ओरडतं 5ला मंदिर बंद होणार आहे. चला पट.
तिलाच आपल्याला गणपती बाप्पा दिसतोय. जय गणेशा. चलो, नवग्रह आहे हे. हा, पूर्ण सर्किलमध्ये. तर इथेच पितामह भीष्म, मी ज्यांचे खूप फेवरेट माझे होते ते मीरा, त्यांची इथे मूर्ती आहे. मीरा राणी. इकडे सूरदास दिसतील, इकडे विभीषण. सूरदास, विभीषण जे चिरंजीवींपैकी एक चिरंजीवी आहे ते विभीषण. नंतर कपिल देव. यज्ञ पुरुष हरिहर. ब्रह्मदेव. पुढे या. खूप सुंदर. लवकर लवकर पुढे या, आपल्याला पुढून आदेश येत. शंकराचार्य. मंदिरामध्ये म्हणजे राम लक्ष्मण सीता जेव्हा वनवासासाठी गेले होते तेव्हा त्यांनी थोडा वेळ इथं विश्रांतीसाठी आले, जे लोणी सरोवराच्या लोणी काळभोर परिसरात आहे. म्हणून या मंदिराचं नाव पडलंय रामदेव मंदिर असं. आणि इथे खूप मस्त अशा छोट्या छोट्या मूर्ती कोरल्या की ज्या तुम्ही पौराणिक ज्या मूर्ती, जसं पितामह भीष्म झालं, चिरंजीवी झाले, शंकराचार्य, हनुमान, असे महाभारत आणि रामायणमधले कॅरेक्टर्स, त्यांच्या मूर्ती, रुक्माई, नारद, वशिष्ठ, परत मीरा राणी, असे वेगवेगळे कॅरेक्टर्स इथे कोरलेले आहेत. दोन मिनिटं बसलं, थांबा एकच. त्या काकांनी सांगितलंय पहिल्यापासूनच प्रथा आहे, 5ला मंदिर बंद होणार म्हणजे बंद होणार, फक्त शनिवार रविवार जास्त वेळ चालू असते. तर आमची एक गोष्ट मिस झाली आहे. इथे सरळ गेल्यावर अशी पायवाट आहे आणि तिथून मस्त मंदिराचा पुढच्या साईडचा नजारा दिसतो. आम्ही लेट झालो त्याच्यामुळे ते बंद झालंय आणि आम्हाला बाहेरूनच दर्शन घ्यावं लागतंय. नाही तर थोडं लवकर आलो असतो 4:30च्या आधी, कारण ते बोलले 4:30 नंतर बंद होऊन जातं. तर मग आम्हाला समोरचा नजारा बघायला भेटला असता. ज्याची बोलत होते इथून, म्हणजे हेच मंदिर फ्रंट साईडने दिसतं आणि या नारळाची झाडं इथे समोरच असतात. दर्शन झालं आमचं. राम लक्ष्मण सीतेची मूर्ती होती. आता थोडस आम्ही स्नॅक्स साठी थांबलो इथे. किती वेळ थांबून जातं माहित नाही, टाइम क्लोजिंग टाइम आहे म्हणून. भजनंतर आले आहे वडापाव. मंदिराच्या बाहेर आम्ही वेगवेगळा भाजीपाला घेतलाय. तर इथे मस्त 10 रुपयाला कोथिंबीर, अजून काय आहे 10 रुपये वापस मागे जाणते चालत, आणि 20 रुपयाचा हरभरा. तर आम्ही रामदरा, थेरूर 2 दर्शन घेऊन इकडे आलोय एका रस्त्याने. आता आम्ही एक ठिकाणी चहा प्यायला थांबलोय. खूपच जास्त घुरतोय आणि त्यांना असं वाटतं आम्ही मोठे ब्लॉगर्स लागून चाललो, पण आम्ही सांगून देतो लाईक सबस्क्राईब करा. आता आम्ही आलोय येवलेकरचा चहा प्यायला. येस, आमचा चहा पिऊन झालाय, पण एकाच्या ऑर्डर मुळे वेट करायला लागतंय. जय रोज मिल्कशेक बनवायला काय माहिती 15 मिनिट लागतील का किती. प्रत्येक जण इथं फक्त चहा प्यायला येतो आणि आपणच आहे का त्यांना दुधाची पिशवी फोडून रोज मिल्कशेक बनवावं लागतंय. आता त्याच्यानंतर आम्ही आलो आहोत एमेनोरा मॉलला. आता वाजले 7, तर बघू आपल्याला शॉपिंग साठी किती वेळ लागतो. फर्स्ट टाइम आली मी एमेनोरा मॉल मध्ये. मी तर मध्ये डिजिटल मध्ये जाऊया, मॅकबुक युज करायला भेटतो वरच्यावर आणि टीव्ही बघायला भेटतो. ते पण हा, घरी मॅकबुक घेतलाय मी, विसरली. तर मग काय डिसाईड झालं कुठे जायचं. आता आपण डिकॅथलॉन मध्ये जातोय, तिथे थोडस खेळेल आम्ही दोघी, बाकीचे 2 जणी काहीतरी बघतील. खरं आम्हाला एक चॅलेंज पण करायचं होतं की आम्ही 5,000 किती शॉपिंग करू शकतो. पण आम्ही ते नेक्स्ट टाइम तर ते तेव्हाच होईल जेव्हा आमच्या चॅनलला व्ह्यूज येतील. तर ते तुमच्यावर आहे, तुम्ही जे सबस्क्राईब करा तेवढं तुम्हाला इंटरेस्टिंग भेटेल. नाही मग आम्ही बोलतो कोणाशी, आमच्या प्रेक्षकांशी जे येतील इन फ्युचर. आता एक कट होईल, आता हे कट होईल. कट होईल. मी काय म्हणते, 1 मिनिट तू तिथे उभं राहा, आम्ही असं जाताना घेऊ. हंटर घ्यायची होती आम्हाला, तर मी इथे बघू शकते माझ्या पाय पुरतं आहे की नाही.
पण इथे सगळे हार्डली डेव्हिडसनच्याच आहे. आणि जाऊ एक दिवस. माझा पाय पुरेल का कशावर? पाय पुरेल का कशावर?